तर अश्विन यांचं आपण करूया स्वागत. जबरदस्त परफॉर्मन्स अश्विनचा राहिलेला आहे. तर आपण या पुरस्कारांनी सन्मानित करणार आहोत प्लेयर ऑफ द मॅच. प्रहार प्रीमियर लीगची ही एक लॅपटॉप बॅग, जर्किन, तसेच संख्यात्मक अभियोग्यता, अंकगणित स्टडी मटेरियल आणि वॉटर बॉटल, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तर ही एक प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी. अश्विनजींना मी हा प्रश्न विचारला की ते प्लेयर ऑफ द मॅचच्या किती ट्रॉफीज आतापर्यंत शोकेसमध्ये आहेत प्रहार प्रीमियर लीगच्या मुख्यत्वे, ते आपण विचारूया. तो प्रश्न तर मी नक्कीच विचारू शकतो. आणि हे जर्किन मिळते अश्विनला. असं वाटतं की बाकी कोणाला काय मॅन ऑफ द मॅच जिंकायची इच्छा होती की नाही लोहगड सुपर जायंटच्या? आम्हाला ट्रॉफी जिंकायची. तर प्रहार प्रीमियर लीगच्या किती ट्रॉफीज मॅन ऑफ द मॅच अश्विन तुमच्या घरी आहेत? माझ्या मते जेवढ्या काय असेल त्याच्यात 90-95% प्रहारच्या असतील. कधी मोजल्या नाही पण कमीत कमी 20 असेल कदाचित. आज घरी जाऊन त्या ट्रॉफीज मोजा, त्यामध्ये अजून एक ट्रॉफी ऍड झाली आहे. हे होते अश्विन कुमकर. पुढचा सामना महत्त्वाचा आहे, त्याचे अपडेट्स आपण नक्कीच घेणार आहोत. समालोचन कक्षामध्ये पोहोचूया. त्या ठिकाणी सच्चे असतील प्रवीण गायकवाड. सो स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन 13. तर धन्यवाद मनीष पाटील सर, धन्यवाद आदरणीय नरेश ढोमे सर. शिवनेरी पलटण आणि दुसऱ्या बाजूला रत्नदुर्ग हिटर्स ही मॅच आपण पाहतोय. आणि इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये सचिन ढवळे सर. ओ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल, हीच खासियत आहे सचिन ढवळे सरांची. अगदी आपण पाहतोय एक शानदार षटकार येताना जो पाहायला मिळतोय. 6 धावा, जबरदस्त सुरुवात. 2 चेंडू खेळले, 6 वरती नाबाद स्ट्राईक एंड वरती. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील अशी सुरुवात करून दिली होती एका उत्तुंग षटकारानं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज, कमी गतीनं टाकलाय, कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढला. सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 9 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते शिवनेरी पलटण. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय संकेत पाटीलचं हे महत्वाचं षटक जारी आहे. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट ही जी टीम आहे सातत्यानं प्रहार प्रीमियर लीगला अजून जास्त हायलाईट करण्याचं काम करते. आमचे सर्व टेक्निशियन, आमचे सर्व कॅमेरामॅन प्रॉपर जो अँगल आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणजेच जेव्हा प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटची टीम विविध स्पर्धा कव्हर करते, म्हणजे महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे ब्रॉडकास्टिंगमध्ये, आणि तेच ब्रॉडकास्टिंग तुम्हाला प्रहार प्रीमियर लीगच्या या सीझनमध्ये पाहायला मिळते. सर्व कॅमेरामॅन, सर्व टेक्निशियन त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या गुणवत्तेचा, त्यांच्या तंत्राचा वापर करत असताना अचूक थेट प्रक्षेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. तर आतापर्यंत मागचे 2 दिवस यशस्वी राहिलेले आहेत थँक्स टू प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट. पहिलं षटक जारी, 10 धावा धावफलकावरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. एक मोठा स्कोअर खऱ्या अर्थानं उभा करावा लागेल. समोर देखील एक बलाढ्य आणि विशाल संघ रत्नदुर्ग हिटर्स, कारण की 2 मॅच आतापर्यंत रत्नदुर्ग हिटर्स टीमनं खेळल्यात आणि 2ही मॅच जिंकलेल्या आहेत. त्या टीमच्या विरोधात खेळत असताना एक मोठं लक्ष खरं तर उभं करावं लागेल. आणि क्षमता आहे अक्षय पोळमध्ये. या अगोदरच्या मॅचमध्ये अक्षय पोळ यांची या बॅट देखील तळपताना आपण पाहिली होती. सचिन ढवळे सरांनी या मॅचमध्ये देखील सुरुवात शानदार करून दिली. 4 चेंडू खेळलेत, 7 वरती खेळताना पाहायला मिळतात. शिवनेरी पलटण पहिल्या षटकाची समाप्ती, 10 बनवल्या गेल्यात आणि आता षटक क्रमांक टाकले जाईल ते दुसरं षटक. डावकुरी आताचा फलंदाज आहे आणि खरं तर मोठाले बिग हिट पाहिले. स्पर्धेतील सर्वात दूरचा षटकार देखील अक्षय पोळच्या नावावरती आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. इन ॲक्शन आपण पाहतोय सचिन ढवळे सरांना. आजची पहिलीच मॅच जिंकली. खरं तर कालच चर्चा केली होती ते आणि सांगितलं होतं की उद्या काहीतरी वेगळे चित्र पाहायला मिळेल आणि या जबरदस्त सुरुवात करून दिली होती. सुदर्शननं केलेला खेळ या अगोदरच्या मॅचमध्ये मॅच जिंकली होती. अगदी आपण पाहतोय यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, खणखरीत चौकार सचिन ढवळे सर यांच्या बॅटमधून.
4 धावा. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता ऑप्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा चेंडू प्रयत्न केला होता आणि त्यावरती केलं गेलं आक्रमण आणि एक शानदार चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला गेला. सचिन ढवळे सर स्ट्राइक एंड वरती, बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज. प्रहार प्रीमियर लीग 2025 चा आनंद तुम्ही या ठिकाणी घेत आहेत. ओ समोरच्या दिशेला उडवलाय, स्ट्रेट हिट, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. सुरुवात दर्जेदार, सुरुवात अप्रतिम. सचिन ढवळे सर अगदी आपण पाहतोय स्ट्रेट हिटचा एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकारासाठी चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. पहा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पाठवून दिला समोरच्या दिशेला. आक्रमकता प्रचंड मोठी सरसवलेली आहे बॅटमध्ये, प्रचंड मोठी दाहकता, विध्वंसक रूप धारण केले बॅटनी. सचिन ढवळे सरांच्या 6 बॉल 15 वरती खेळत आहेत. यावेळी अगदी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली जाईल, फेकी पोहोचली एक. ओ सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत. कदाचित चेंडू हातामध्ये सापडला असता तर, परंतु जर तर हे विषय क्रिकेटमध्ये चालत नाहीयेत. सुरक्षित असतील सचिन ढवळे सर. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र बिनबाद 20 धावा धावफलकावरती. 1.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. चांगला प्रयत्न, पहा फिल्डिंग किती अप्रतिम केली होती, त्यानंतर केलेली फेकी. कदाचित चेंडू गोलंदाजाच्या हातात सापडला असता तर वेगळं चित्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज अक्षय पोळ, स्पर्धेतील सर्वात दूरचा षटकार ज्याच्या नावावरती आहे अक्षय पोळ, स्ट्राइक एंड वरती. तर दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज बाळा क्षीरसागर. ओ डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू बॅटच्या रीच पासून पुन्हा एकदा थोडासा दूर ठेवला. एक लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल कोणत्या प्रकारचा संपर्क तो पाहायला मिळाला नाही आणि या एक निर्धाव चेंडू पेश केला मैदानाच्या आतमध्ये बाळा क्षीरसागर यांनी. आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी बाळा क्षीरसागर यांची. 2 ओव्हरचा खेळ संपला. 10ची सरासरी आपण पाहतोय. बनवल्या गेल्या धावा 20 आणि उर्वरित 4 षटकांचा खेळ जारी असेल. शिवनेरी पलटण टीम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 10च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्या त्या 20 धावा. 2 ओव्हरची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार. ऋषिकेश मोरे षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना समोर आहे सचिन ढवळे सर. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. अक्षय पोळ स्ट्राइक एंड वरती येताना पाहायला मिळतील. अक्षय पोळ जर पाहिले तर मात्र प्रॉपर सातारा जिल्ह्यातील आहेत, मान तालुका, आणि अगदी आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स कालपासून त्यांचा आपण पाहिलेला आहे. डावखुरे आता जे फलंदाज आहेत अक्षय पोळ. 3रं षटक जारी, बिनबाद 21 धावा. सुरुवात प्रतिम राहिली, एक कोणताही गडी गमावलेला नाही. ऋषिकेश मोरे हे महत्वाचं 3रं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. व्यूहरचना वारंवार त्या ठिकाणी मात्र जी बदलवली जाते. खरं तर एक डोकेदुखी असते लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असतं. कर्णधारासाठी शतरक्षण लावणं हे एक डोकेदुखी नक्की ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते नेहमीच. ओ डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी ऋषिकेश मोरे त्या ठिकाणी करत असताना डॉट चेंडू, निर्धाव चेंडू येताना जो पाहायला मिळतोय.
थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळेल. सचिन ढवळे सर काहीसा कानमंत्र त्या ठिकाणी देत आहेत अक्षय यांना, आणि चर्चा होणं गरजेचं असतं. त्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असता, दोन फलंदाजांमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं असतं. ती चर्चा होताना पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळलाय. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचेल. बिनबाद 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वेळेला ज्यावेळेस स्ट्राईकवरती येतील ना सचिन ढवळे सर, खेळपट्टीचं नक्कीच दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 8 चेंडू 17 वरती नाबाद. वाईड आहे, खराब आहे, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या जास्तीच बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. तिसरं षटक जारी. धावा 23 धाव फलकावरती आपण पाहतोय. 8 चेंडू 17 वरती सचिन ढवळे सर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेला खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. या चेंडूवरती देखील सिंगल येईल. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. खरं तर कमीत कमी धावा खर्च करायचा असा प्रयत्न, असा इरादा, असा निश्चय आणि सक्सेस देखील झालाय ऋषिकेश मोरे. मैदानाच्या आतमध्ये धावा 24. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती जारी आहे. अक्षय पोळ पुल करतोय चेंडूला आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतील. हा येतोय चौकार. 4 रन. पुलचा एक अप्रतिम फटका अक्षयच्या बॅटमधून. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता हा फटका पुल केला आणि त्यानंतर मात्र सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवून दिला. खरं तर हेच फटके खेळावे लागतील उर्वरित षटकांमध्ये, उर्वरित चेंडूवरती शिवनेरी पलटण टीमला. कारण की समोर जी टीम आहे रत्नदुर्ग हिटर्स, लागोपाठ 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. त्या टीमच्या विरोधात एक बलाढ्य आणि विशाल स्कोर खऱ्या अर्थानं उभारावा लागेल. शिवनेरी पलटण एक सामना गमावलाय, एक सामना जिंकलाय आतापर्यंत. जोरदार अपील त्या ठिकाणी मात्र जी केली जाते, सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. तर लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये रत्नदुर्ग हिटर्स या संघाचा रिव्ह्यू लेग बिफोर विकेट साठी. पाहिजे काय निर्णय येतोय मैदानाच्या आतमधून. अक्षय पोळ, सचिन ढवळे सर. 8 बॉल 8 वरती अक्षय पोळ, 9 चेंडू 18 वरती सचिन ढवळे सर खेळताना पाहायला मिळतात. करंट रन रेट 9.88 चा आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारची फलंदाजी जर केली तर एक 60 ते 70 पर्यंत स्कोर कार्ड आरामशीररित्या जाऊन पोहोचू शकतं. रिव्ह्यू अगदी आपण पहा. स्क्रीनवरती अगदी आपण पाहू शकता टाकलेला हा चेंडू. डिसिजन काही वेळात आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. डिसिजन इज पेंडिंग अगदी आपण पाहतोय. निर्णय काही या क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू नॉट आउटचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज असेल सुरक्षित.
पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रहार प्रीमियर लीग 2025चा हा सोहळा आपण अनुभवतोय, पाहतोय, आनंद घेतोय. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचं हे शानदार आयोजन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या खास आपण जे सामने ठेवलेले आहेत. आजचा हा दुसरा दिवस आहे. भविष्य काळ पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी स्पेशल हाफ खुल्या गटातील ओपन संघ नक्कीच भविष्य काळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका खेळलाय. चेंडू जाईल सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर. अक्षय पोळच्या बॅटमधून खणखणीत चौकार. 4 रन. पहा अगोदरच फ्रंट फूट वरती आले, त्यानंतर पुन्हा एकदा पुल केला आणि या चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळाला. हीच फटकेबाजी करावी लागेल. क्षमता आहे अक्षय पोळमध्ये, क्षमता आहे सचिन ढवळे सराममध्ये. एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभं करण्यासाठी अगदी आपण पाहतोय. शेवटपर्यंत प्रयत्न राहील. अक्षय लक्ष वेधून घेतोय. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. चेंडू सुसाट स्टॉप केला. अगदी आपण पाहतोय पायाचा उपयोग त्या ठिकाणी केला गेला आणि या 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सांघिक धावसंख्या 35. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11 चेंडू 14 वरती अक्षय पोळ, 9 चेंडू 18 वरती सचिन ढवळे सर. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू बुंद्यामध्ये टाकला गेलाय आणि या धावाची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत असताना एक धाव कंप्लीट होते. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. धावफलकावरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 36 धावा. 3.3 षटकाचा खेळ आतापर्यंत आपल्याला संपताना जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इन ऍक्शन सचिन ढवळे सर. 9 चेंडू 18 वरती मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात करून दिली. एक जे फटके खेळलेले आहेत ना ते नक्कीच लक्षवेधी राहिले सचिन ढवळे सरांच्या बॅटमधून. 999 क्रमांकाची जर्सी सचिन या 3 अक्षरामध्ये क्रिकेट विश्व सामावले. सचिन ढवळे सर अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. कमी गतीनं टाकलेला चेंडू आकाशाचे वेध. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे आणि या सचिन ढवळे सर परतताना पाहायला मिळतील पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट. चांगली फलंदाजी करत होते. 10 चेंडू 18 धावांची खेळी केली. परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. 4थं षटक मार्गस्थ असताना 36 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती जारी आहे. निलेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये. सुदर्शन कदाचित थोडासा पाठीमाग थांबलाय. या अगोदर जबरदस्त कामगिरी राहिली होती सुदर्शन यांची. असं वाटलं होतं सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. निलेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस होता. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूचा फाटला करेल. 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतील. स्क्वेअर लेगच्या दिशेला त्या ठिकाणी चेंडू फीड केला जातोय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती 38 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक मार्गस्थ आहे. बाळ क्षीरसागर हे महत्वपूर्ण षटक हाताळत असताना 1 चेंडू 2 वरती निलेश चौधरी. अक्षय पोळ 12 चेंडू 15 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय आणि चेंडू निसटलाय, सटकलाय. चुकीला माफी नाही. येतोय चौकार. 4 रन. ...156 बाउंड्रीज, 156 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. दुसरा दिवस चालू आहे. खरं तर एका चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून समोर जे पॅव्हिलियन आहेत, स्वर्गीय शेखर शेळके पॅव्हिलियन, स्वर्गीय जयेश घरप पॅव्हिलियन, स्वर्गीय विशालदादा कांबळे पॅव्हिलियन, जेवढे काही षटकार जाणार आहेत, चौकार जाणार आहेत, प्रत्येक चौकारासाठी 50, प्रत्येक षटकारासाठी 100,
जो निधी जमा होणार आहे कर्तव्य निधी म्हणून शकर शेळके, जयेश गरत आणि विशालदादा कांबळे यांच्या कुटुंबियांना तो निधी आपण नक्कीच देणार आहोत. हा एक आदर्श आहे या स्पर्धेचा. अगदी आपण पाहतोय सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, अतिशय सुंदर आयोजन आहे क्रिकेटच्या स्पर्धेचं. ओ दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. बेचाळीस धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय चेंडू. एक टप्पा घेतोय, जातोय सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. अक्षय पोळच्या बॅट मधून हा सुंदर चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. लॉफ्ट केला समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. एक टप्पा घेतला चेंडून सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्या 48. 5वं षटक चालू आहे. 14 चेंडू 21 वरती अक्षय पोळ. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला आता फटका खेळलाय. बॅक टू बॅक 4 रन. लागोपाठचा हा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रायसिस मॅन, संकट योद्धा म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे अक्षय पोळ. आणि या धावा देखील त्याच्या बॅटच्या भात्यातून येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक खणखणीत चौकार पहा. प्रयत्न शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकानं केले होते आणि त्यानंतर मात्र हा चौकार अक्षय पोळ यांच्या बॅटमधून 15 चेंडू 25 वरती नाबाद आहे. यावेळेला समोरच्या दिशेला खेळून काढलाय. संकेत चेंडूवरती चांगलं कलेक्शन आहे. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. 5वं षटक मार्गस्थ. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 52 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. .4 षटकाचा खेळ संपला गेलाय. 53 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ यावेळेला स्लॉग हिट आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार 6 धावा निलेश चौधरीच्या बॅट मधून हा उत्तुंग षटकार येताना जो पाहायला मिळतोय. सुंदर गीत अगदी आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. सिंगल कंप्लीट केली जाईल. निलेश चौधरी देखील आक्रमकता धारण करताना पाहायला मिळाले. लेग बाईट्स पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. आणि आता 5 षटकं समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60 धावा बनवल्या गेल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक टाकलं जाईल. निलेश चौधरी 4 बॉल 12 वरती तर अक्षय पोळ 16 चेंडू आणि 26 धावांवरती नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक टाकलं जाईल. 70 धावांपर्यंत स्कोर कार्ड गेल्यानंतर चांगली फायटिंग होते या आपण कालपासून पाहत आलेलो आहोत. त्यामुळे शेवटच्या षटकात किती धावा येणार. 5 ओव्हरमध्ये 60 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आल्यात. 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर चांगली फायटिंग खऱ्या अर्थाने क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश चौधरी मध्ये ती आक्रमकता आहे. अक्षय पोळ सलामीला जाऊन मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. 16 बॉल 26 वरती नाबाद आहे. जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती उभं राहणं आणि धावा वसूल करणं हे अक्षय पोळच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. लक्ष वेधून घेतोय अक्षय पोळ. निलेश आक्रमक फलंदाजी साकारताना कमी गतीने चेंडू टाकला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. फेकी यष्टरक्षकाच्या हातात पोहोचली. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती 62 वरती. 5 चेंडू 14 वरती निलेश चौधरी. खरं तर आता सिंगल डबल महत्वाच्या नाही. आता षटकार चौकार खूप महत्वाचे असतील. स्लॉग ओव्हर आहे. यावेळेला ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे. खराब आहे. स्वर आहे. अवांतर 1 धाव
स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल आणि धावफलक 63 वरती जाऊन पोहोचताना आता पाहायला मिळेल. यावेळेला ओव्हर द कव्हर हेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार 4 रन. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आहे आणि अशा प्रकारची आक्रमण खरं तर करावीच लागतील. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय या शतरक्षक चेंडूवरती सुरेख कलेक्शन कॉल केला होता. एका बाजूला ही धाव घेण्यासाठी नकार दिला, अर्थात सिंगल घेतली जाते, एक धाव घेतली जाते. चला नेक्स्ट बोट टीम आता नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं गरजेचं असेल. देवगिरी ब्लास्टर्स आणि या सिंहगड कॅपिटल्स दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये ताबडतोब उपस्थित राहावं. देवगिरी ब्लास्टर्स आणि सिंहगड कॅपिटल्स दोन्ही कॅप्टन उपस्थित राहा. ओ त्रिफळा उद्ध्वस्त, बॅट उचलण्यासाठी संधी देखील त्या ठिकाणी दिलेली नाहीये आणि त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. अक्षय पोळ परतताना पाहायला मिळाला, परंतु चांगला खेळ अक्षय पोळचा. पहा फ्रंट फुटवरती गेले होते आणि त्यानंतर तीनही यष्ट्या सोडल्या होत्या. चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला, त्रिफळा केला उद्ध्वस्त. हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज अगदी आपण पाहतोय. वैभव सुलतानी महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. शिवनेरी पलटण 68 वरती 2 गडी बाद, 5.4 षटकाचा खेळ. ओ डान्सिंग डाऊन द विकेट अगदी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल, फेकी पोहोचली आहे त्या ठिकाणी गोलंदाजाच्या हातात. सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. शेवटचं षटक वैभवने हातात घेतलं, परंतु अप्रतिम गोलंदाजी, कोणताही बिघीट करू द्यायचा नाही हा इरादा, हा निश्चय प्रयत्न त्याचा. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये वैभव सुलताने करत असताना 69. फुल टॉस, सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल, एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय आणि वेगवान ही दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. धावा बनवल्या जातील त्या 71 धावा. शिवनेरी पलटण एक फायटिंग स्कोर तर उभारलाय. शिवनेरी पलटण सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 71 वरती 2 गडी बाद आपण पाहतोय. रत्नदुर्ग हिटर्स फलंदाजी करताना आता पाहायला मिळेल. 36 चेंडू 72 धावांची गरज आणि यानंतरचा टॉस संपन्न होतोय. दोन्ही कॅप्टन आपल्याला पुन्हा एकदा सूचना असतील की आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे. देवगिरी ब्लास्टर्स आणि सिंहगड कॅपिटल्स दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं. नाणेफेक संपन्न होते. हायलाइट नक्कीच आपण पाहू शकता. सचिन ढवळे सरांनी मारलेला षटकार, त्यानंतर खेळलेला हा चौकार अगदी आपण पाहतोय. हायलाइट मध्ये आपण दृश्य पाहतोय. त्यानंतर स्ट्रेट हिट केलं होतं. केप्रिया मेडिकलचे मालक सन्मान्य किशोर भाऊ गायकवाड यांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. सन्मान्य उद्योजक किशोर भाऊ गायकवाड यांना विनंती, आपण मंचावर या.
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं टॉस बॉक्समध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातली अत्यंत महत्त्वाची मॅच देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध सिंहगड कॅपिटल्स. दोन्ही संघनायक आमच्या समवेत आहेत आणि त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय ते केप्रिया मेडिकल 24 अवर्सचे मालक सन्मान्य किशोरभाऊ गायकवाड. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सरांच्या हातात कॉईन आहे आणि सिंहगड कॅपिटलचे संघनायक कॉल करतील. प्लीज टॉस द कॉईन. प्रहार कॉल आलेला आहे आणि इथे येस प्रहार. तर टॉस जिंकलेला आहे सिंहगड कॅपिटल्स. काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग घेतोय पहिली, कारण का आता ट्राय पिच आहे त्यामुळे काही रनांचं हे नाही आहे. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करून 80 रनापर्यंत टीमचा स्कोर नेण्याचा प्रयत्न करू. किती एन्जॉय करता आहात प्रहार प्रीमियर लीग? काही खास आठवणी इथं तयार होत आहेत का? हो, पहिलं सचिन सरांचं अभिनंदन आहे, म्हणजे त्यांनी एवढा मोठा स्टेज आम्हाला निर्माण करून दिलेला आहे. ग्रास विकेट आहे आणि एन्जॉय करतोय. मी जवळपास 13पैकी 11 सीझन खेळलेलो आहे आणि अजून ट्रॉफी उचलली नाही. त्यामुळे या सीझनला नक्की ट्रॉफी जिंकण्याचा माणूस आहे. क्षेत्ररक्षण करायचं आहे योगेश. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? मी पण टॉस जिंकून बॅटिंगच घेणार होतो. थोडं वातावरण आता थोडं लो चाललं तर म्हटलं थोडं बॅटिंग देऊन नंतर आपण डिफेन्स करायचा प्रयत्न करू. पण आता दोन्ही सिच्युएशनला तयार राहावं लागतं. बॅटिंग आले तर बॅटिंग, बॉलिंग किंवा बॉलिंग चालेल, आम्हाला काही हे नाही आहे. बॉलिंग निश्चित शुभेच्छा असतील. आमच्या समोर किशोरभाऊ गायकवाड आहेत. सर, टुर्नामेंट आपण बघतोय, निश्चित अगदी इंटरनॅशनल लुक मैदानाला मिळालेला आहे. खेळाडूंचे ड्रेसेस आपण बघतोय, आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रक्षेपण देखील आपण बघतोय आणि या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन आणि व्यवस्थित प्लॅन केलेल्या आहेत. काय वाटलं ही स्पर्धा बघताना? पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल टीम ऑफ प्रहार. आणि सांगायचं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग केलेले, प्री प्लॅन्ड ॲज वेल ॲज सर्वच गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून कोणाचा मिसमॅच होत नाही. रोल ज्याला त्याला स्पेसिफिक रोल दिलेला आहे, हे खूप चांगलं आहे. आणि सचिन ढवळे सरांचं करावं तेवढं कॉंग्रॅच्युलेशन खूप जास्त, म्हणजे बोलावं तेवढं कमी आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या टीमसाठी पण. कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट इयर ऑल्सो. शुभेच्छा असतील. किशोर भाऊ गायकवाड आपल्या समवेत होते आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे, सिंहगडनं टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थांबूया इथेच, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथून मनीष पाटील सरांना आपण ऐकू शकाल. थँक्यू. धन्यवाद नरेश डोमे सर, धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. टार्गेट सेट झालेलं आहे 72 धावांचं. 36 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर चला, इम्पॅक्ट प्लेअर चा रोल आणि त्याचा वापर आता केलेला आहे. चला, मिस्टर थोरात नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला बाळा क्षीरसागर. बॉलिंग ट्रॅकवर सुदर्शन केदार हे पोचलेले आहेत. या सामन्याचं आणि बाळाच्या फलंदाजीचं गांभीर्य लक्षात घेताना सुदर्शन स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहे. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट हँडमॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग. ड्राईव्ह केलंय, संधी होती काही काळासाठी, बॉल हवेत राहिला होता. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉलवर सिंगल होते. कंप्लीट. सुदर्शन एका वेगळ्या ऊर्जेचा संचार घेऊन खेळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये तो सामनावीरचा पुरस्कार त्यांना मिळाला. अर्धशतक त्यांनी पूर्ण केलं होतं. संघाची जी मागणी होती ती मागणी मागच्या सामन्यात सुदर्शन केदार यांनी कंप्लीट केली. बघा, या ठिकाणी एकूण 96 सामन्यातील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये आणि एकूण जमा होणारी रक्कम 3 भागात विभागून 3 परिवारांना देण्यात येणार आहे. म्हणजे स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत, स्वर्गीय विशाल कांबळे, सचिन ढवळे फाउंडेशन मार्फत कर्तव्यनिधी म्हणून सुपूर्द केला जाईल. फुल करायचंय, बॉल मागे जातोय, मोकळं क्षेत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये हे मैदान धावांचं कुरण आहे. 4 धावा मिळतात टीम रत्नदुर्गा हिटर्सला. अनिकेतच्या बॅटमधून चौकार. 4 धावा मिळालेल्या आहेत. बघा,
एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल शिवनेरी पलटणला की मागच्या सामन्यामध्ये 96ला डिफेंड करताना शेवटच्या बॉलपर्यंत पोचावं लागलं होतं. त्याचमुळे बॉलिंगवर थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल. सुरुवात थोडीशी अडखळलेली आहे. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते रत्नदुर्ग हिटरशी 72चा पाठलाग करताना 5 धावा. पुढचा बॉल सुदर्शन राऊंड विकेट. यावेळेस पिकअप स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगचे, पण मात्र ते पोहोचू शकणार नाही डीप मिड विकेटला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातो. एक टप्पा घेत या 4 धावा मिळतील अनिकेत थोरात आणि रत्नदुर्ग हिटर्सला चौकार. चार धावा ऍड होत आहेत रत्नदुर्ग हिटर संघाच्या धावफलकामध्ये. धावसंख्या बिनबाद 9 झाले. अनिकेत थोराची गाडी जोरात चाललेली आहे या पहिल्या षटकामध्ये. 2 चौकार त्यांच्या वतीनं संघाला मिळालेत आणि एक झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. थोडा हाफ चान्स होता. प्रयत्न तर केले होते पण यश ते मिळालं नाही आहे. येतोय या ठिकाणी एक सिंगलचा कॉल. स्ट्रायकर एंड आता बाळक क्षीरसागर पोचलेले आहेत. धावसंख्या पोचते 10 वर. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहेत कारण बाळक क्षीरसागरची रेंज सुदर्शन केदार आणि सचिन ढवळे सरांना माहिती आहे, बऱ्यापैकी माहिती आहे आणि म्हणूनच प्रमुख उद्दिष्ट तेच बाळाला थांबवण्याचं. आणि बाळा देखील तितकाच हुशार आहे. वेळ देतोय स्वतःला. शेवटच्या क्षणी बॉलला ग्लाइड करताना खेळलेला आहे पॉइंट झोनमध्ये. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. रत्नदुर्ग हिटर्स 72चा पाठलाग करताना बिनबाद 10 धावा. हो फलंदी आहे सुदर्शन केदार. विकेटचा शोध घेतलाच होता पण कॅच ड्रॉप झालेली आहे. क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे. कॅच ड्रॉप झाली तर मग सामना निसटेल. वीरू यांनी तो झेल सोडलाय आणि त्यानंतर ते फ्रस्ट्रेशन सुदर्शनच्या चेहऱ्यावर आपसुकच 100% येईलच कारण मोठ्या फलंदाजाला बाद करण्याचा मौका आणि त्यानंतर सुदर्शन केदारचं कॅच ड्रॉप झाल्यानंतर फ्रस्ट्रेशन तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळालं. क्रिकेट भावना प्रधान खेळ आहे. तुमच्या भावना या खेळाशी जुडलेल्या आहेत. तुम्ही चांगलं देताय आणि तुमची अपेक्षा हीच असते की माझ्या साथीदारांकडून सुद्धा मला चांगलंच पाहिजे. त्यामध्ये कुठलाच कॉम्प्रोमाइज केला जाणार नाही आणि जर झाला तर मग त्याचे भुर्दंड पूर्ण संघाला भोगावे लागतात. असो पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या 10. जिंकण्यासाठी आणखीन 62 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 62ची गरज आहे. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. ड्युअल अँगल व्ह्यू एकाच फ्रेममध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला फलंदाज अनिकेत थोरात आणि एका बाजूला गोलंदाज अक्षय पोळ. 25 मिनिटाचा कालावधी आहे. सातत्यानं ती चर्चा आपण करतोय. 25 मिनिटात 6 षटकं पूर्ण करायची आहेत. अक्षय पोळ ओव्हर द विकेट न लेफ्टी बॅटरसाठी. फुलटॉस बॉल होता. इझिली हा बॉल ड्राईव्ह करताना पाठवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये घालतोय फलंदाज राडा. सातत्याने बोलतोय अनिकेत थोरात. 4चा पाडा चौकार. चार धावा मिळत आहेत आणि किती इझिली त्यांनी तो स्ट्रोक खेळला. इंटेन्शन तेच होतं चौकाराचं पण आता क्रॅकिंग ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. फ्रॅक्शन ऑफ सेकंड फॉलो थ्रू मध्ये अक्षयने तो प्रतिकार केला. इम्पॅक्ट जोरदार होता पण चांगलं देण्यासाठी ती तत्परता गोलंदाजाची पाहायला मिळाली. रिप्लेमध्ये बघा फ्रॅक्शन ऑफ सेकंड विचार करण्याचा मोकाच मिळाला नाही आणि लगेचच त्यांनी तो प्रतिकार केला. उजवा हात पुढे करत. बॉलिंग हेड नव्हता त्याच मी चालून गेलं. लेफ्टी बॉलर अक्षय पोळ लेफ्टी बॅटरसाठी धावसंख्येला रोखण्यासाठी आता ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतायत अक्षय. त्या ठिकाणी बघा क्षेत्ररक्षक दूर आहेत. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पहिल्या षटकात जसा खेळ अनिकेतचा होता तसाच खेळ आता या षटकात सुद्धा पाहायला मिळतोय. हा येतोय अफलातून षटकार. सहा धावा ऍड होतील
आणि आता 6च्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय आणि धावसंख्या पोचते 20 वर. 20 रन्स ऑन बोर्ड. आता लेंथ बॉल होता. सुदर्शन बॉलवर पोहोचतायत. बॉल आत ढकलतायत. त्यांच्या शरीराच्या संपर्काने बॉल अडलाय जरूर. कॉल घेताना थोडासा वेळ घेतला. बाळा डेंजर एंडला होते पण या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. थोडंसं अवघड आहे जर क्षेत्ररक्षण योग्य राहिलं नाही तर. सचिन ढवळे सरांना तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय. मिस्टर थोरात, अक्षय पोळ रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. सुदर्शनचं तेच इंटेन्शन होतं की बॉल आत ढकलायचं आहे बस आणि त्यांनी ते केलं सुद्धा. पण थोडं फंबळ झाल्यामुळे त्या 2 धावांचा कॉल पूर्णत्वास नेता आलं दोन्ही फलंदाजांना. अनिकेत थोरात 21 वर बघता बघता पोहोचले. संघाची धावसंख्या 22 आहे. काल ज्याने वेगवान अर्धशतक पूर्ण केलं होतं बाळा, त्याने 3 चेंडू घेतलेत, 1 धाव आणि एका बाजूला अनिकेत थोरात 300 स्ट्राईक रेटनं दत्तदुर्ग हिटर्स संघाला आपल्या धावांची साथ देत आहेत. 22 धावा. पुढचा बॉल 5वा या षटकातला. बॅटची आउटसाइड एज बॉल पॉइंटमध्ये अडवला जाईल तोपर्यंत अजूनही की घाई करण्याची इच्छा नाही आहे कारण 12च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आणि तो जो आस्किंग रन रेट व्यवस्थित अचीव आतापर्यंत झालेला आहे. 11 चेंडूत 22 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. रन रेट 12चा, रिक्वायर्ड रन रेट 12चा. हे चित्र तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते. 25 चेंडू 50 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकातला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्टी बॅटर अनिकेत थोरातसाठी अक्षय पोळ. फुलटॉस बॉल. फक्त बॉलला टर्न केलं क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला 1 बाउन्स बॉल कलेक्ट करून थ्रो करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक अनिकेत स्वतःकडे ठेवतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या रत्नदुर्ग हिटर्सची 72चा पाठलाग करताना एकही विकेट न गमवता 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2. प्रत्येक कोवर कमिटी मेंबरला ती कामे वाटून दिलेली आहेत. जर टीम मॅनेजमेंटचं असेल तर प्रकाश मडके कॅप्टन्सला बोलवणं झालं किंवा संघांना एकत्रित करणं झालं. सकाळचं वेळापत्रक सुरू झालं. प्रकाश मडके सर आहेत. कोमल दरुरे सर त्या ठिकाणी सर्व मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारांची व्यवस्थित ती माहिती देतात. पुरस्कार व्यवस्थित वेळेवर पोहोचवतात. त्या ठिकाणी मिस्टर बरेसुद्धा आहेत. प्रतीक बरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद दाऊड सर जे खजिनदार आहेत. सुदर्शन केदार हे सुद्धा ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये व्यवस्थापनाची जबाबदारी ते पूर्ण करतायत. सागर तुपे सर असतील, सचिन भांडे सर असतील, हे कोर कमिटी मेंबर त्यांचा अनुभव पणाला लावून पाहुण्यांना व्यवस्थित आदरातिथ्य देताना आपल्याला पाहायला मिळालं. तर प्रत्येकाचं काम खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे या सचिन ढवळे फाउंडेशनमध्ये. आणि कामांचं विभाजन जर योग्य झालं तर काम यशस्वीरित्या पूर्ण होते सुद्धा. हो बॅटची रुबी कट. बॉल मागे आहे. प्रोटेक्शन. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. सुदर्शन सुद्धा वेगवेगळे पर्याय वापरतोय आणि ती पर्यायांची निवड योग्य झालीच पाहिजे. प्रत्येक पर्याय तुम्हाला यश देईल असं नाहीये पण प्रयत्न करत राहणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तेच स्पेल कंटिन्युएशन सुदर्शन केदारच्या वतीने पाहायला मिळालंय. राऊंड विकेटनं लेफ्टी बॅटरसाठी. फुलटॉस बॉल लॉंग. आपला क्षेत्ररक्षक आहे अक्षय. कुठली चूक नाही करणार. ज्या फलंदाजाला बाद करायचं होतं, ज्याने धुमाकूळ घातला होता, ज्याने त्रास दिला होता, ज्याने डोके दुखी दिली होती, ते फलंदाज होतात बाद. अनिकेत बॅक टू डगआउट. टायटल सॉन्ग आपण ऐकलं. प्रहार प्रीमियर लीगचं आदरणीय सचिन ढवळे सरांच्या कर्तृत्वावर आधारित एक गाणं तुम्हाला ऐकायला मिळालंय. दरम्यान सुदर्शनचं स्पेल कंटिन्युएशन करायचा जो निर्णय आहे तो योग्य राहिला. म्हणजेच पार्टनरशिप ब्रेकडाऊन करायची होती. ज्या फलंदाजाने स्ट्राईक रेट राखत एक स्कोर केला होता आपल्या संघासाठी त्या फलंदाजाला बाद केले. नवीन फलंदाज. बॅटची एज आणि शॉट. थर्ड मॅनला झाली चूक
बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. विकेट आला होता या अगोदर पण पुढच्याच बॉलवर मिसफिल्ड आणि चौकार. 4 धावा. वैभव सुलताने हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोचलेले आहेत रत्नदुर्ग हिटर्स या संघासाठी. वैभव जे अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द या परिसराला बिलॉंग करतात, ज्यांच्या वतीनं तो चौकार आलेला आहे. पहिल्याच बॉलवर प्रेशर तर बिल्टअप झाला होता, सुदर्शनने त्यासाठी ती पूर्व तयारी केलीच होती, पण क्षेत्ररक्षण चुकलं आणि या 4 धावा. शिवांशला दाखवलं जाते ऑन स्क्रीन. हो संपर्क झालाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोचतील डीप कव्हरला. 2 धावांचा कॉल आहे, सहजतेने पूर्ण केला जाईल थ्रो होईपर्यंत. सचिन ढवळे सर आपला अनुभव जोकत असताना आम्ही आजचा पूर्ण दिवस एन्जॉय करणार आहोत, एक चांगलं क्रिकेट खेळणार आहोत. तो दृढनिश्चय त्यांनी कालच केला होता आणि म्हणूनच या अगोदरचा पहिला सामना त्यांनी खूप चांगला जिंकला. आणि शिवांशचं ते सेलिब्रेशन या अगोदर आपण पाहिलं सुद्धा आणि आता सुद्धा त्यांना ते सेलिब्रेशन करायचंय, पण सामना जिंकावा लागेल शिवनेरीला, तर मग ते सेलिब्रेशन करण्याचा मौका शिवांशला मिळेल. नेक्स्ट बॉल सुदर्शन केदार ओव्हर द विकेट, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत, दूर आहेत, नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय आणि आता बाउंड्री लाईन क्लिअर सुद्धा करतोय, येतोय चौकार. बॉल डीप कव्हर सीमारेषा पार. 4. आतापर्यंत दोन्ही संघ एकाच जागेवर आहेत या शर्यतीमध्ये. या जिंकण्याच्या शर्यतीमध्ये दोन्ही संघ एकाच स्थानावर आहेत. सुदर्शन केदार बघा ते फ्रस्ट्रेशन सातत्यानं त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. मनासारखं क्रिकेट जर झालं नाही तर मग ते फ्रस्ट्रेशन येईलच. पुढचा बॉल सुदर्शन केदार ड्राईव्ह केलंय, यावेळेस वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, पण मात्र त्यांचा तो चेस इनकम्प्लीट राहिला आहे आणि पुन्हा एकदा ती पकड घट्ट करण्याचा निर्धार रत्नदुर्ग हिटरचा पाहायला मिळाला. लगातार 2 चौकार आले आहेत, धावसंख्या झाली 37, जिंकण्यासाठी आवश्यकता 35, बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 35 धावांची गरज. जाऊया आपण प्लेअर डगआउट मध्ये, त्या ठिकाणी सज्ज असतील नरेश ढोबे सर. तर 35 धावांची गरज आहे. आपण चर्चेसाठी जाऊया प्लेअर डगआउट मध्ये. नरेश ढोबे सर. पुन्हा एकदा इथे आपण रत्नदुर्ग हिटर्सच्या गोटात आलेलो आहोत आणि तिथे सुद्धा आनंदाचा माहोल आहे. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण तयार झालं होतं, मात्र पुन्हा एकदा शेवटचे 2 चौकार आलेत आणि सरासरीच्या जवळपास पुढे आलेला आहे आता संघ. अजूनही टार्गेट मोठे 72 धावांचं टार्गेट आहे. निश्चित या 2 फलंदाजांकडून किती अपेक्षा असेल आणि मागे असे कुणी आहे का पुढे हे आव्हान सहजपणे पेलू शकेल? सर नक्कीच चांगली सुरुवात झाली आमची आणि बाळा तिथेपर्यंत आहे, बाळा तिथं आहे, हे बघा बाळा तिथं आहे परत, तोपर्यंत आम्हाला काही चिंतेची गरज नाही. माग आमच्या अजून 2 लेफ्टी बॅट्समन आहेत, तसे 2 राईटी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे, त्यामुळे तसं काही अडचण नाही. पण मला नाही वाटत की हे दोघं विकेट टाकायच्या कुठल्या मूडमध्ये आहेत. निश्चित दोन्ही फलंदाज विकेट टाकायच्या मूडमध्ये नाहीत, पण जर विकेट पडली तर आमच्याकडे दुसरे फलंदाज देखील तयार आहेत. मेसेज येतोय, त्यामुळे एक स्ट्रॉंग स्थितीमध्ये रत्नदुर्ग हिटर आहे. पाहायचंय शिवनेरी त्यांना कसं रोखणार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपल्या समवेत आहेत मनीष पाटील सर. धन्यवाद. बाळा आहे तोपर्यंत आम्हाला विजयाचा सुगंध येत राहील. पण पाहूया आता तो मेसेज सचिन ढवळे सरांचा अंकुशसाठी आलेला आहे. जसा तुम्ही मेसेज तुमच्या फलंदाजांना दिलाय तसा मेसेज सचिन ढवळे सर असतील, अक्षय पोळ असतील, सुदर्शन केदार असतील, आपल्या बॉलर्सला तो मेसेज फॉरवर्ड करतायत, तो एक्सेप्ट केला पाहिजे. 10 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. प्रेक्षक खेळाडू देवगिरी ब्लास्टर्स खेळण्यासाठी तयार आहात ना? देवगिरी ब्लास्टर्स प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी प्रहार प्रीमियर लीगची
आवर्जून वाट पाहत असतो. ऑन ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक अक्षय, वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ प्रहार प्रीमियर लीग. टिपताय झेल आणि बाळा क्षीरसागरचा संपलाय खेळ. अंकुशला आणलं होतं विकेट घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी बघा विकेट घेते सुद्धा. धक्का बसतोय रत्नदुर्ग हिटर्सला. बाळा आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. दीपक एंटर होत आहेत. नवीन फलंदाज रत्नदुर्ग हिटर्सचे. दीपक पिंपळे बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरखेड गावाला बिलॉंग करतात. दीपक पिंपळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतील. रिक्वायर्ड रन रेट 10.50 म्हणजेच अजूनही पुनरागमन करण्यासाठी शिवनेरी पलटण या संघाला मौका आहे. त्यातल्या त्यात बाळा क्षीरसागर बाद झालेत, अनिकेत थोरात बाद झाले, ज्यांच्या वतीने धावांना खूप चांगल्या पद्धतीने मॅन्युफॅक्चर केलं जात होतं. वैभव सुलताने एका बाजूला आपल्या संघासाठी चांगला खेळ देत आहेत. बॉल खेळायचा होता कुठे आणि बॉल जातोय कुठे. एवढे एक दाखले दिले जातात. पुणा बुलढाणा दिले जातात, बोरिवली कांदिवली दिले जातात. वेगवेगळे दाखले हे अशा फटक्यांसाठी दिले जातात. फॉलोअप विकेट्स बघा तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीनं. शफल खेळ विकेट किपर थोडे दूर राहिले आणि बॉल मागे सरकतोय आणि या मिळतील 4 चौकार. अंकुशचा या ठिकाणी प्रयत्न फसला. बघा ह्या गोष्टी टाळाव्या लागतील. बघा 72चा स्कोर चेस करायचा आहे, बट ऑब्वियस फलंदाज तर त्याच अभ्यासाने खेळतील, पण चुका करून चालणार नाही शिवनेरी पलटण या संघाला. कारण या अगोदर एक निसटता विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे गुणतालिकेमध्ये भर येण्यासाठी. आणखीन चांगला खेळ द्यावा लागेल आणि तो खेळ अंकुश मडकणी देतोय. ज्या फलंदाजाने नाकीनऊ आणले होते, ज्या फलंदाजाने चौकार खेचण्यासाठी आपलं तन मन धन लावलं होतं, तो फलंदाज वैभव सुलताने होत आहेत कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. दडपण 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 आता ते दोन्ही संघांच्या खेळाडूवर दिसेल. कारण तुम्ही कितीही मोठं क्रिकेट खेळलेलं असा, जेव्हा तुम्ही मैदानात पोहोचता दडपण आपसुकच तुमच्या खेळण्याच्या शैलीवर येईल आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या बाबतीत घडते. अंकुश एका बाजूनं आपल्या विकेटचा शोध सातत्यानं यशस्वीरित्या घेताना पाहायला मिळालेले आहेत. योग्य त्या वेळी अंकुशला गोलंदाजीसाठी आणण्याचा निर्णय राहिलेला आहे शिवनेरी पलटणच्या कॅप्टनचा. नेक्स्ट बॉल, आणखीन एक फुल लेंथ बॉल, आणखीन एक डॉट बॉल. षटकाचा समारोप डॉट बॉलने अंकुश मडकणी करतोय. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 49 झाले. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि आवश्यकता आहे 23 धावांची. 12 चेंडू 23 धावांची गरज, म्हणजेच हा सामना सुद्धा शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे प्रेक्षकांना अपेक्षित असतं, जे प्रेक्षकांना हवं असतं, जे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आहेत, ज्यांना शेवटच्या षटकापर्यंत निर्णय पाहायचा असतो, त्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. 12 चेंडू 23ची गरज. 5 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. एकोणपन्नास 3 फलंदाज बाद. सचिन ढवळे महत्वाचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. 5व्या षटकाची सुरुवात ते करतायत. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे.
शॉर्ट लेन बॉल, संधी मिळाली, बॉलला हुक केलं आणि या 4 धावा आपल्या संघासाठी बुक केलेल्या आहे. सुरुवात या 5व्या षटकाची चौकारानं. धावसंख्या 53. बघा खूप जागा मिळाली होती, क्रिस बॉक्सच्या कोण्यावर सरकले आणि त्यानंतर हा फटका त्यांनी एक्झिक्यूट केला. हुक करताना फाईन लेगला 4 धावा मिळालेल्या आहेत. पकड मजबूत करायची असेल तर मग डॉट बॉलचा शोध आवश्यक होऊन बसलेला आहे. म्हणतात की मेहनत करत जा, वेळ तुम्हाला तुमच्यासाठी बदलेल. तीच मेहनत सचिन ढवळे सरांना घ्यायची आहे. पहिला चेंडूवर जरी चौकार आलाय, परत फाईट करण्याचा मौका या षटकात 100% मिळणार आहे. सुरुवात या षटकाची चौकारानं. रत्नदुर्ग हिटर संघ आता 53 वर पोहोचलेला आहे. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 11. शेवटच्या टप्प्यावर आपण या सामन्याच्या पोहोचलोय. सचिन ढवळे सर ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चुकलं, पण सुदर्शन केदार यांचं बॅकअप आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केले जात नाही, कारण त्यांना माहिती आहे आता विकेटचं महत्व. विकेट किपर चुकले, पण नुकसान तितकंसं होणार नाहीये. सिंगलच मिळते, 1 धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 54 वर. जिंकण्यासाठी 18ची गरज. बॉल शिल्लक आहेत 10. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवण्यासाठी आता ती मेहनत सचिन ढवळे सरांच्या वतीने पाहायला मिळाली. यावेळेस बॉलचा टप्पा थोडासा पुढे घेऊन गेले होते आणि त्याचमुळे तो त्यांचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झालेला आहे. प्रयत्न करायचेच आहेत. स्वतःला मॅनिफेस्ट करावं लागेल की मी हे करणार, मला हे करायचं आहे. ते मॅनिफेस्टेशन पाहूया सचिन ढवळे सरांचं यशस्वी ठरते का. पुन्हा चांगला बॉल, स्ट्रेट हिट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनच्या अक्षय पोळ बॉलवर पोहोचते. बॉल कॅरी करताना झाली चूक. क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. 1-4 चौकार. आणि अक्षय पोळ वन ऑफ द बेस्ट फिल्डर, तर ही प्रशंसा. बघा शिवनेरी पलटणला हा विचार करावाच लागेल, क्षेत्ररक्षणाची सुधारणा. त्यामुळेच खूप धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळालेल्या आहेत. गोलंदाजी चांगली होते सचिन ढवळे सरांची, पण क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली पाहिजे. पुढचा बॉल. मी म्हणालो होतो की गोलंदाजी परफेक्ट आहे आणि आता डिरेक्ट हिट झालाय, पण पाहूया काही धावा मिळतील की काय. त्या ठिकाणी तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेत, पण पहिली धाव पूर्ण झाली आहे की नाही त्याची तपासणी आपण करणार आहोत. थर्ड अंपायर कॉल केले गेलेला आहे सिकंदर कामाटी सरांच्या वतीनं. पाहूया त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय काय. विकेट तर हवीच आहे, कारण विकेट जर मिळाली नाही तर मग 2 धावा मिळतील टीम रत्नदुर्ग हिटर्सला. त्याचमुळे पाहूया निर्णय काय येतोय. रेड सिग्नल ब्लिंक होतोय की ग्रीन सिग्नल ब्लिंक होतोय. पाहूया आता नेमकं निर्णय काय येतोय. क्लोज आहे. अजून अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आपण या गोष्टीला पाहूया. अजून थोडंसं क्लिअर होऊया. आपण पंच नाही आहोत, आपण दर्शक आहोत. पंचांचा निर्णय तुम्हाला सिग्नलवर पाहायला मिळेल. रेड की ग्रीन. आता शिवनेरीला हवाय रेड आणि रत्नदुर्गला हवाय. तुम्हाला पण रेड हवाय पण त्या ठिकाणी रेड सिग्नल ब्लिंक झालाय. फलंदाज बाद आहे, तर एकही धाव त्या ठिकाणी नाही. 1 मिनिट. तर धाव नाहीये. आणि यस, खरं तर सचिन ढवळे सर थोडेसे विचारात होते की डिरेक्ट हिट करायला पाहिजे होता की नाही, पण अंकुश होते थ्रो कोणी केला. अंकुश मडकणी यांनी तो थ्रो केला आणि आता धावांना रोखण्याचं तंत्र या ठिकाणी पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 58. जिंकण्यासाठी आवश्यकता आणखीन 14 धावांची. बॉल शिल्लक आहेत 8. सामना अजूनही सुरूच आहे. जे इतरांना जमत नाही ते मला जमून घेता येतं, ते आतापर्यंत सचिन ढवळे सरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. सुशांत गावडे हे स्ट्रायकर एंडला आहेत. दीपक पिंपळे स्ट्रायकर एंडला आहे. सुशांत गावडे नॉन स्ट्रायकर एंडला. धावसंख्या रत्नदुर्ग हिटर्स 58. सचिन ढवळे सर पुढचा बॉल. शफल झाले आणि सफल सुद्धा झाले. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अडचणी वाढल्या होत्या, अडथळे येत होते आणि त्याचमुळे त्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज होती आणि तो मोठा फटका आलाय. पण धावा किती मिळतील, 4 धावा मिळतील की 6 धावा मिळतील त्याची आपण तपासणी करणार आहोत. या अगोदर सर्व काही सुरळीत चाललं होतं. फुल लेन बॉल, गुड लेन बॉल चांगले हाताळले जात होते, पण जेव्हा शॉर्ट ऑफ लेन बॉल येतात
तेव्हा फलंदाजांना थोडंसं सोयीस्कर जातं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट केलेलं आहे. पाहूया 4 की 6. अजूनही निर्णय प्रलंबित आहे. धावा किती मिळाल्यात त्याची तपासणी चालू आहे PCR रूममध्ये. लेट्स चेक. व्हॉट इज इट? इज इट 4 और इज इट 6? लेट्स चेक. 4. 4 धावा मिळत आहेत. तर 4 धावा ॲड होतील आणि 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 62. जिंकण्यासाठी 7 चेंडू, 10 धावांची गरज आहे. 62 रन्स ऑन बोर्ड. स्टील 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. नेक्स्ट बॉल. ही बेटर डिलिव्हरी आहे. सचिन ढवळे सरांची ही बेटर डिलिव्हरी आहे. गुडलेंदा बॉल पिच केलं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. 5व्या स्टंपवर बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. सामना शेवटच्या षटकात पोहोचलेला आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर आता निकाल नेमका काय पाहिजे? शिवनेरी जिंकायला पाहिजे, रत्नदुर्ग जिंकायला पाहिजे की सुपर ओव्हर पाहिजे? तर आता शेवटच्या षटकावर आपण पोहोचलेलो आहोत. 6 चेंडूवर जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी पर्याय राखून ठेवला होता तो म्हणजेच निलेश चौधरी हा पर्याय राखून ठेवला होता आणि तो पर्याय किती काम करून जातो पाहूया. जे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वारजे परिसराला बिलॉंग करतात आणि स्वतः ॲडव्होकेट आहेत. तर वकील साहेब, आता खटला तुमच्या पक्षात घेऊन जायचा असेल तर मग हे शेवटचे 6 चेंडू तुम्हाला अचूक हाताळायचे आहेत. समोर आहे सुशांत गावडे. त्याने आतापर्यंत एकही बॉल फेस नाही केलाय. फ्रेश बॅटर आहेत. एका बाजूला दीपक पिंपळे ज्यांनी 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. शेवटच्या षटकाची होते सुरुवात. बॅटची टॉप एज एक्स्ट्रा कव्हरला झेल. सचिन ढवळे सर पहिल्याच बॉलवर निलेश चौधरीच्या खात्यात जाते विकेट. सामना सुरू ठेवलेला आहे. या षटकामध्ये अजून खूप काही बाकी आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा. जबरदस्त खेळ. तुमची मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती. परफेक्ट बॉलिंग. शिवांश नाचत राह तू. थँक्यू. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर निलेश चौधरी पहिल्याच बॉलवर त्यांनी सफलता प्राप्त केलेली आहे. आणि त्या पाहूया त्यानंतरचे पुढचे 5 बॉल जे खूप महत्वाचे आहेत. पुढचा बॉल निलेश चौधरी ओव्हर द विकेट. येतोय डॉट. एक डॉट बॉल. सामना दूर होईल रत्नदुर्ग हिटर संघापासून. पण एकाच बाजूला शिवनेरी पलटण कडून शेवटच्या षटकावर जो पर्याय राखून ठेवला होता तो पर्याय काम करून जातोय. 1-0-0 क्रमांकाची जर्सी गोलंदाज निलेश चौधरी यांची समोरच्या फलंदाजाला त्रास देऊन जाते. शेवटचे 4 बॉल जिंकण्यासाठी 10ची गरज. पुढचा बॉल. पायांची हालचाल होत नाहीये. विकेट किपर कडून चूक झालेली आहे. दरम्यान व्हाईट बॉलच्या 2 धावा मिळत आहेत. बोनस मिळतोय रत्नदुर्ग हिटर्सला. विकेटचा शोध घ्यायचा आहे पण मात्र ह्या बोनसमुळे जो दबाव आपण वाढवला होता प्रतिस्पर्धी संघावरचा तो दबाव काही अंशी कमी झालेला आहे. रत्नदुर्ग हिटर धावसंख्या 64 जिंकण्यासाठी 8ची गरज. बॉल शिल्लक आहेत 4 चेंडू 8ची गरज आहे. शॉर्ट कव्हर. सचिन ढवळे सर शॉर्ट कव्हरला नाही ते मागे येत आहेत कव्हर्सला येत आहेत. बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. अवघड काम आम्हाला जड जात नाही ही वृत्ती निलेश चौधरीची. हो यावेळेस स्कूप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मागे. झेल सुटला. क्षेत्ररक्षण त्याकडे लक्ष द्यावं लागेल. शिवनेरी पलटणला कॅच ड्रॉप झाली पण त्या ठिकाणी धाव 1 घेतलेली आहे. संकेत बाद झालेत. दीपकला स्ट्राइक स्वतःकडे ठेवायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होता कामा नये. शेवटचे 3 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बघा किती सोपा मौका होता. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक प्रॉपर पोझिशनला पाहायला मिळाले होते पण आता नवीन फलंदाज मधल्या आतमध्ये राकेश माळी
मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राकेश माईला मिळाला होता. आता शेवटचे 3 बॉल्स जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 धावांची. 3 चेंडू 7 धावा. सामना क्रुशल मोमेंटला पोहोचलेला आहे. मागच्या 69 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टींचा विचार न करता पुढच्या 3 चेंडूंवर काय करायचंय तोच विचार दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला ठेवावा लागेल. चूक करून चालणार नाही. इतकी मेहनत हा सामना जिंकण्यासाठी केलेली आहे. ती जर मेहनत टिकवायची असेल तर मग हे पुढचे 3 बॉल विचारपूर्वक खेळावे लागतील दोन्ही संघातील खेळाडूंना. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच मिस्टर दीपक आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत ते म्हणजेच 65 लॉस ऑफ 6 सरकले आणि त्यानंतर स्टेप आउट होऊन या बॉलवर 6 धावांचा शिक्का मारला. बॉल लॉंगो सीमारेषा पार. विजयाला जवळ खेचणार षटकार दीपक पिंपळेच्या बॅटमधून सिक्सर. सामना पूर्णपणे खुला केलेला आहे. पण अजून सामना संपलाय कुठे. मी म्हणालो होतो की एकतर शिवनेरी जिंकेल, एकतर रत्नदुर्ग जिंकेल किंवा सुपर ओव्हर होईल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका धावेची गरज. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय. बॅट अँड पॅड मधला बॉल आणि सामना दीपक पिंपळे यांनी खऱ्या अर्थानं जिंकवलेला आहे. सामना रत्नदुर्ग हिटर संघाच्या पक्षात जातोय. हार्ड लक टीम शिवनेरी पलटन्स. Thank you. What a match by both teams. But रत्नदुर्ग हिटर्स हुकुमी एक्का दीपक पिंपळे चमकदार खेळ देताना पाहायला मिळाला. अक्षय पोळ 27 धावा. शिवनेरी पलटणकडून चांगली सुरुवात. निलेश चौधरी नाबाद 21 चांगला स्ट्राईक रेट. सचिन ढवळे यांचा देखील स्ट्राईक रेट तितकाच चांगला आहे. 18 धावा त्यांच्या वतीने मिळाल्या. वैभव सुलताने यांनी गोलंदाजी करताना 11 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली. बाळा क्षीरसागर महागडे राहिले 23 धावा खर्च करताना 1 विकेट. ऋषिकेश मोरे इकॉनॉमिकल 8 धावा खर्च केला. संकेत पाटील इकॉनॉमिकल 10 धावा खर्च केल्या. धावांचा पाठलाग करताना अनिकेत थोरात यांनी दमदार सुरुवात मिळवून दिली 22 धावा. दीपक पिंपळे नाबाद 20. वैभव सुलताने 6 चेंडू 18. गोलंदाजी करताना अंकुश मडकणी फॅन्टॅस्टिक. ते षटक 11 धावांमध्ये 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या. निलेश चौधरी शेवटच्या षटकाने सुरुवात चांगली दिली पण शेवट त्यांच्या पक्षात नाही गेला. सुदर्शन केदार यांचे 2 षटकं 24 धावा 1 विकेट. अक्षय पोळ पहिले षटक 13 धावा. तर रत्नदुर्ग हिटर्सने 4 विकेट सामना जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच मिस्टर वैभव सुलताने 18 धावा आणि गोलंदाजी करताना विकेट. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सज्ज असतील प्रवीण गायकवाड सर.